नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जत जामखेड मतदारसंघात 26 ते 30 मार्च 2025 या काळात 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं मैदान पूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दादा पाटील महाविद्यालयाजवळ मैदानावर झाला. या स्पर्धेत राज्यातील विविध वजनी गटातील 900हून अधिक नामांकित मल्ल सहभागी होतील आणि आजवर महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेले व सर्व विजेतेही उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगरमध्येही झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद निर्माण झाले होते, ज्यामुळे या आयोजनाकडे विशेष लक्ष वेधले आहे. आमदार रोहित पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्याचा उद्देश खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक कुस्ती संस्कृतीला चालना देणे आहे आणि कुस्तीच्या मैदानामध्ये कुणीही राजकारण आणू नये. अहिल्यानगर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानवरती अन्याय झाला आहे, त्यामुळे आपण या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. काही खेळाडूंना बंदी घालण्याचा निर्णय संघटना घेत आहे, मात्र ही बंदी घालवण्याचा अधिकार त्यांना नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. एक तर अहिल्यानगरमध्ये म्हणजे शहरामध्ये जी कुस्ती स्पर्धा एका संघटनेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी जी झाली होती, त्याच्यामध्ये नियमाचं उल्लंघन, त्याच्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने कुस्ती होण्यापेक्षा कुठल्या तरी एका व्यक्तीला फक्त आपल्याला जिंकून द्यायचं आहे या हेतूतून ती स्पर्धा झाली, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आणि लोकांमध्ये ही चर्चा झाल्यानंतर आणि ते व्हिडिओ आमच्यापर्यंत आल्यानंतर आमचं मन हे थोडंसं निराश झालं. कारण का आजपर्यंत ज्या काही महाराष्ट्र केसरी आम्ही बघितलेल्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने झाल्यात परिषदेच्या माध्यमातून. आणि मग अशी एखादी घटना जेव्हा घडते, जेव्हा खेळामध्ये राजकारण येतं, तेव्हा ते लोकांना आवडत नसतं, ते आम्हाला आवडलं नाही. मग सर्व पैलवानांशी बोलल्यानंतर कर्जत जामखेडचा पदाधिकारी आणि सर्व पैलवान आमचे जे आहेत आणि महाराष्ट्रातले बोलल्यानंतर मग आम्ही कर्जत जामखेडकरांच्या वतीने एक विनंती व्यक्त केली परिषदेला, महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेला, की आम्हाला संधी द्या महाराष्ट्र केसरी परिषदेच्या माध्यमातून घ्यायची. आणि परिषदेने आम्हाला परवानगी दिली. 26 मार्च ते 30 मार्च अशी ही स्पर्धा इथं होणार आहे. 30 मार्चला फायनल आहे. पारदर्शक सुंदर पद्धतीचं नियोजन आयोजन या परिषदेच्या माध्यमातून आणि कर्जत जामखेडच्या सर्व पैलवानांच्या माध्यमातून होईल असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. कुणी कोणाला बॅन करू शकत नाही. जी महाराष्ट्र कुस्तीकर परिषद आहे ती संस्था गेले 75 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे. कैलासवासी मामासाहेब मोहळांनी ही परिषद सुरू केली होती. त्याला ताकद कोणी दिली तर सर्व पैलवानांनी दिली. चव्हाण साहेबांनी दिली, आदरणीय पवार साहेबांनी दिली. त्याच्याचबरोबर जी मानाची गदा असते, जी अशोक भाऊ मोहोळ साहेबांच्या माध्यमातून इथं दिली जाते, ती गेल्या याच्यात न देता आता या स्पर्धेमध्ये दिली जाते. म्हणजे ती काय परंपरा आहे, परिषदेमध्येच ती दिली जाते आणि ती गदा यंदा या ठिकाणी दिली जाते. आणि कुणी काय केलं तरी कुठल्याही खेळाडूंना आपल्याला बॅन करता येत नाही. ही आपली महाराष्ट्र कुस्तीकर परिषद जी आहे त्यांच्या खेळाडूंना सुद्धा हे शिवछत्रपती अवॉर्ड दिलं जातं, त्याच्याचबरोबर केंद्राचं अवॉर्ड दिलं जातं, भरतीमध्ये यांचं सर्टिफिकेट धरलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे इथं जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना मान सन्मान आणि न्याय हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे गडबडलेले आहेत, जे घाबरलेले आहेत, असे लोक कुठेतरी पैलवानांना घाबरवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. पण पैलवान कधी घाबरत नाहीत हे कदाचित त्या लोकांना माहिती नसेल. गेल्या महिन्यात जी अहिल्यानगरमध्ये संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी झाली त्याच्यामध्ये सहभाग जर बघितला तो सहभाग फार कमी होता. आणि परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आता इथं घेतली जात आहे त्याला जो प्रतिसाद आहे पैलवानांचा हा 4 पट जास्त प्रतिसाद आहे. याच्यावरूनच समजून घ्या ओरिजिनल काय आणि खोटं काय हे लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.